तर नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा बैठक रिव्ह्यूवर स्वागत आहे. आपण परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे त्यासाठी लवकरच बघूया आपण ह्या व्हिडिओमध्ये की काय घडणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये. लग्नानंतर होईलच प्रेमच्या 5 जानेवारीच्या एपिसोडचा रिव्ह्यू. तर मंडळी, जसं की आपल्याला माहिती आहे, जीवा नंदिनीच्या घरी गेलेला असतो, पण तिचे बाबा तिला घरात घेत नाहीत जीवाला. तर तो बाहेर बोलत बसलेला असतो. त्याचाच प्रतिबिंब म्हणजे ड्रायव्हर जीवाशी, रिक्षावाल्या जीवाशी किंवा ड्रायव्हर जीवाशी तो बोलत बसलेला असतो. तर हे लक्ष जातं नंदिनीचं आईचं त्याच्यावर, की तो एकटाच बडबड करत बसतोय. तर ती पटकन घरात जाते आणि नंदिनीला म्हणते, चल 1 मिनटं बघ जीवा कसं वेड्यासारखं करते बघ एकदा. तर नंदिनी पहिले तर यायला तयार नसते, पण नंतर मग खूप हट्ट करते तिची आई. तर ती यायला तयार होते आणि बाल्कनीतून ती बघते. तर आई म्हणते, बघ त्यांना असंच वाटतंय अजूनही की तू त्यांच्यासोबत आहेस म्हणून, पण ते त्यांचं त्यांचंच असं बोलत बसले एकटेच त्यांच्यासोबत. अशाने त्यांना वेड वगैरे लागायचं. तुला जराही त्यांची काळजी वाटत नाही आहे का? असं नाही का? बघ ना ते कसं करतायत वेड्यागत. त्यांना अजूनही असंच वाटतंय की तू त्यांच्यासोबत बोलते, तू त्यांच्यासोबतच आहे. हे तुला म्हणवण्यासाठी किती प्रयत्न करतायत, पण तुझे बाबा पण चिडलेलेत आणि तू पण चिडलेली. तर तुला असं वाटत नाही का त्यांनी घरात येऊन राहावं? असं म्हणजे जरा इमोशनल अत्याचार करते तिच्यावर. तर ती जरा काळजी, तिलाही काळजी वाटते. पण आपल्याला नक्की माहिती नाही आहे मंडळी की पुढच्या एपिसोडमध्ये आता नंदिनी जीवाला घरात घेईल का नाही घेईल. आता रात्री जेव्हा थंडी वाजेल जीवाला वगैरे आणि तो बाहेर बसलेला असेल, तर मला तर असं नक्कीच वाटतंय की नंदिनीच्या मनातली काळजी वाढेल आणि ती जीवाला घरात घेऊन येईल म्हणून. पण बघूया आता की पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे. आपण उद्या सकाळच्या एपिसोडमध्ये सांगूच की काय घडल काय नाही ते. पण आपलं एक आत्ताचा रिव्ह्यू चालू आहे की काय घडणार आहे त्याचा एक थोडक्यात आपण बघू शकतो की असं असं घडणार आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला काव्या ही पार्थकडे गेलेली असती. तर सारखे वसू आत्या आणि रम्या तिला टोमण्या मारत असतात. तर पार्थला हे सहन होत नाही. तर तो त्याचं त्याचं गेलेला असतो रूममध्ये आणि जी त्यांनी ड्रॉइंग केली, स्केच बनवला आहे काव्याचा, त्याची बोलत राहतो. जे काही आपल्यामध्ये घडलेलं आहे ते आपल्या आपल्यातली गोष्ट आहे, पण ह्याच्यावरून जर तुम्हाला कोणी सुनवत असलं किंवा तुम्हाला टोमणा मारत असला, म्हणजे जर कोणी तुम्हाला असं टोमणा वगैरे मारलं, तर मला ते आवडणार नाही आणि मी ते सहन पण करू शकणार नाही, ऐकूच शकणार नाही मी ते. असं त्या स्केचसोबत बोलत असतो तो, त्याच्याकडे तोंड करून स्केचकडं. पण आपल्याला इथंही हे कळतं की आत्ताही त्याच्या मनात थोडं ना थोडं काळजी किंवा प्रेम आहेच काव्याबद्दल. आणि नंतर मग असं दाखवलं की काव्या जरा शोधाशोध करत असते की नक्की हा फोटो दाखवला कोणी तिथं त्या मेन फंक्शनमध्ये 16 डिसेंबरला, की सगळ्यांना ते फोटोज दिसले माझे आणि जीवाचे. तर मग हे सगळं ऐकते वसू आत्या आणि वसू आत्या पटकन रम्याला जाऊन म्हणते की अगं आता ती लिंक जोडायला लागली आणि डॉट्स कनेक्ट करते, म्हणजे एकाला एक क्लू जोडत चालली आहे. तर मला वाटतं आता ती आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि ती जर आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल तर आपल्याला परत ते जेलसारखं साड्या वगैरे घालून वातावरणात राहावं लागेल म्हणून. आणि ह्यावेळेस मानिनी काय आपल्याला माफ करणार नाही असं म्हणते. तर तेवढ्यात काव्य येते आणि ती सगळे फोटोज बघते त्यांचे, की तिथंच ठेवलेले असतात ते फोटोज. तर आता काव्या कशी रिॲक्ट करते, काय करते, तिथं आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये कळेलच. पण त्याच्या आधी जर आपल्याला काही लिंक भेटली की काय होणार आहे काय नाही, तर आपण नक्कीच व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, कारण की जेव्हा केव्हा मी पहिली व्हिडिओ टाकेल यूट्यूबला, तर सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण लवकर.